नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या जॉनरमधले उत्तम चित्रपटांबद्दल बोलणार आहोत आणि तुम्हाला नवनवीन चित्रपट सुचवू. तर चला सुरू करूयात या भागाला. या भागात आपण बोलणार आहोत कॅच मी इफ यू कॅन या चित्रपटाबद्दल. कॅच मी इफ यू कॅन हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत लिओनार्डो डिकाप्रियो, टॉम हँक, क्रिस्तोफर वॉकेन. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग. तर चला बोलूया स्टोरीबद्दल. ही स्टोरी आहे फ्रँक ॲबॅग्नल या मुलाची, जो लोकांची फसवणूक करण्यात अग्रेसर असतो. तो लोकांना अशा प्रकारे मॅनिप्युलेट करतो की समोरचा लगेच त्याच्या जाळ्यात ओढला जातो. तर याची सुरुवात त्याच्या बालपणापासून होते. त्याचे वडील सुद्धा लोकांना फसवण्यात पुढे होते. ते अशा काही ट्रिक्स करायचे की ते लोकांना आपल्या बाटलीत उतरवत. हे सगळे फ्रँक पाहायचा. ते आपल्याकडे बोलतात ना, हा मुलगा बापावर गेलाय किंवा बाप तसा बेटा. तसंच वडिलांकडून फ्रँक लोकांना कसं फसवायचा हे शिकतो. एके दिवशी त्याला समजतं की त्याच्या आईचं अफेअर आहे. त्याचा त्याला धक्का बसतो आणि तो घर सोडून पळून जातो. मग एक एक दिवस काढण्यासाठी त्याला पैशाची गरज भासते आणि तिथूनच लोकांना फसवण्याचे धंदे त्याचे सुरू होतात. लोकांना फसवता फसवता तो मोठ्या कंपनीला सुद्धा फसवायला लागतो. इतकं की त्याला पकडणे पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. मग पुढे फ्रँक काय काय पराक्रम करतो, पोलीस आणि त्याच्यामध्ये कसा उंदीर मांजरांचा खेळ सुरू होतो, हे पाहण्यासाठी तुम्हाला हा मजेशीर चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉइंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. पहिलं तर याचं डिरेक्शन आणि स्क्रीन प्ले ज्या रीतीने लिहिला आहे त्यामुळे आपण बोर होत नाही. उलट आपल्याला उत्सुकता लागून राहते की आता पुढे हा फ्रँक काय पराक्रम करेल किंवा कोणतं नवीन रूप घेईल. त्यात चित्रपट खूप मजेशीर आहे. काही सीन्स आपल्याला हसवतात आणि काही सीन्स बघून आपण अवाक होऊन जातो की कसं हा इतका फसवतोय, कसं पोलीस ह्याला पकडू शकत नाहीयेत. दुसरा पॉइंट म्हणजे कलाकारांचा अभिनय. लिओ आणि टॉम हँक यांसारखे दोन तगडे कलाकार आहेत. अजून काय पाहिजे. तसं खरं सांगायचं तर टॉम हँक या नावानुसार त्यांना अजून मोठा रोल पाहिजे होता. पण ठीक आहे, टॉम हँक यांनी आपली छाप जरूर सोडली आहे. लिओनार्डो बद्दल काय बोलणार. कुठेही त्यांनी ओव्हर द टॉप ऍक्टिंग केली नाही. एकदम सटल परफॉर्मन्स दिला आहे. ज्या सहजपणे लिओनार्डो डायलॉग बोलतो, जे लुक्स देतो, मॅन्युप्युलेट करतो, ते बघणे रंजक ठरते. खास करून डॉक्टर बनणे आणि दुखापत झाल्यावर रुग्णाला हाताळणे, तो सीन तर कमाल होता. त्यानंतर फ्रँक हा कॅरेक्टर पण कमाल आहे. त्याचा ग्राफ आपल्याला दिसून येतो. तो सवयीमुळे हे सगळं करतोय, कोणाला त्रास देत नाही, फक्त फसवतो. शेवटी वडिलांबद्दल त्याला समजल्यावर ज्या पद्धतीने त्याचा इमोशनल भाग आपल्याला दिसून येतो, त्यामुळे चित्रपट वेगळ्या उंचीवर जातो. चित्रपट पाहताना मध्ये मध्ये आपल्याला वाटतं काय इतकं पण कोण कसं मूर्ख असू शकतं. पण ही सत्य घटनेवर आधारित स्टोरी असल्यामुळे जे काही चाललंय त्यावर हे घडू शकतं असं आपल्याला वाटतं. आणि एक माणूस पूर्ण कंपनीला कसं फसवू शकतो हे बघणे सुद्धा खूप मजेशीर होतं. तर कॅच मी इफ यू कॅन हा चित्रपट नक्की बघा आणि आपला रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा फ्रँक या कॅरेक्टरबद्दल दया आली तरी खऱ्या आयुष्यात फ्रँक सारखं बनू नका. तर हा चित्रपट नक्की बघा. नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. आवडले तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.